मित्रांनो ऑर्डर मारता मारता मला आता इथं एक म्हणजे असं बिहारचे एक गार्डन दिसलं आहे बघा. हे गार्डन आहे आणि इथं सकाळच्या वारी सूर्यप्रकाश एवढाचा भारी आहे ना, मस्तपैकी. आता हे बघा, हे माझ्या फूड साईडला जो आहे तिथं सूर्य आहे आणि इथं असं बघा आता शांत मस्तपैकी वातावरण आहे. प्लस पक्ष्यांचा किलबिलाट सगळं मला आवाज येतोय. असं असं बरं वाटतं, असं वाटतं गावाला असल्या. कारण की ते बघा आता म्हणजे मुंबई ठिकाणी असं मैदान म्हणजे पक्ष्यांचा आवाज महत्त्वाचा म्हणजे पक्ष्यांचा आवाज आहे, बरोबर आहे. कारण की मैदान तर सगळीकडे असतात हो, पण पक्ष्यांचा आवाज मग तो किलबिलाट आपल्या कानापर्यंत जोपर्यंत पोचत नाही ना, तोपर्यंत त्याचा आपल्याला गावात असल्यासारखा फील येत नाही, बरोबर आहे. कारण की म्हणजे बाकी दिवसभर आपण किती जरी वैतागलो ना, आणि संध्याकाळी आपल्याला जी शांत झोप लागते ना, शांत झोप ती महत्त्वाची आहे, बरोबर आहे. कारण की आता म्हणजे बघा की आता मी सकाळी, आता माझी सकाळ तर उठी 5लाच, तर तुम्ही ते बघत असताल. कारण की आता मस्तपैकी आता सकाळी झालो, मस्तपैकी आता म्हणलं आता जावं वाच ऑर्डर मारायला होत्या. आणि ऑर्डर मारता मारता मला इथं BRC लागलेली एक ऑर्डर. तर तिथं आतमध्ये आलं होती, एवढं भारी वाटलं ना मला. कारण की कसं आहे ते बघा, आता हे इथं वडा झाड आहे आणि त्या वडा झाडाखाली म्हणजे आपण पारावर कसं बसतो गावाला, तर तसा मला इथं फील आला. कारण की त्या म्हणजे यांनी त्या टाईपचं इथं पण तसं बनवलं आहे बघा. म्हणजे ते वडा झाड आहे आणि प्लस त्याला बसायला पण त्याने पारा बनवला. म्हणजे आपण त्याला गावच्या भाषेत आपण त्याला पारा म्हणतो, बरोबर आहे. म्हणजे आता आपण कुठं बसलो तर म्हणतो आपण काय, ते पारावर बसलो म्हणून येत तिथं, बरोबर आहे. तर म्हणजे मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हे म्हणजे आता ह्यांचा इथला पाराव कसा वाटला. तर आपण जाऊ तर मस्त दुसऱ्या ऑर्डरला. तर चला भावानो, जय महाराष्ट्र. भावानो, मी तुमचा आरेज ब्लॉगर. तर मित्रांनो, मी आता जस्ट ऑर्डर मारत होतो आणि ऑर्डर मारता मारता मला इथं माझा मित्र परिवार भेटला आहे. तर तुम्ही हे बघा, हे सगळे आपले 7,000 आपला गोलू भाई आहे आणि आपले सगळे 7,000 ते बघा. म्हणजे आता बघू आता त्यांची की काय विषय. तर काय होतो भाऊ, बरं आहेस ना? एक नंबर ना. कसं काय काम पण चाललंय? मस्त मस्त ना. तर भावा हे बघा, ये अपना और भाई, ये सबसे प्यारा अपना बंदा है फोन पे. ये देखो, मतलब दिखने पे भी अच्छा है, वो बोलने में भी अच्छा है भाई. ये अपना गोलू भाई, कैसे हो भाई? ठीक हो? देखो भाई, ये अपना बंदा है. कैसा एकदम चिकना दिख रहा है ना. म्हणजे भावानं आपल्याला सगळी जी आपण गाडी घेतली बरं का. तर आता आपण जाणार मस्त ऑर्डरला. तर बघा, हे आपले सगळे मित्रपरिवार हे बघा. असं हा तर असा बसलाय जसं काय आता जाऊन आता काय बोलत त्याला आता. तर चला तर भाऊ, आपण मस्त दुसऱ्या ऑर्डरला जाऊ. मी ऑर्डर मारत होतो ना, ऑर्डर मारता मारता मला इथं जरा ही पब्लिक दिसलंय बघा. ही पब्लिक आहे. तर नक्की विषय काय विषय आपण बघू. तर बघा म्हणजे आता इथं काय माहिती का, तर इथं पोरांचं काहीतरी चाललंय बरं का. हे बघा काहीतरी चाललंय बघा. बहुतेक इथं कसं ते परीक्षा दिसते बरं का, स्पर्धा, चित्रकला स्पर्धा दिसते बघा. आणि त्या साईडला मित्रांनो एरोप्लेन आहे, ते बघा दिसते का तुम्हाला. हे बघा काय यांची बहुतेक काहीतरी स्पर्धा झाली. आणि मित्रांनो या साईडला पूर्ण पब्लिक आहे. आता हे बघा, हे म्हणजे ह्या साईडला पूर्ण पब्लिक आणि इकडं पण पब्लिक आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा म्हणजे आता काहीतरी विषय आहे. तर आपण त्या साईडला पण जाऊ. म्हणजे काय विषय आहे ते विमानाचं काहीतरी दिसतंय बरं का तिथं. म्हणजे मला वाटतं बहुतेक की म्हणजे काय त्याला म्हणायचं. तर बघू ते बघा, म्हणजे इथं पोरांना मित्रांनो माहिती सांगण्याचा इथं विषय आहे. तर तुम्ही बघू शकता. तर हे बघा आता इथं मी जस्ट आता इथं विमानापाशी आलो आहे बघा. हे तुम्हाला दिसते ना बघा. इथं म्हणजे लहान मुलं पण बसली, प्लस तिथं विमान पण आहे. आता 9वीची मुलं मित्रांनो, हे तुम्ही बघा. हे बघा आता हे दिसतंय इथून, आता 9वी असं लिहिलं आहे त्यावरती. म्हणजे प्रत्येक गटाची मित्रांनो इथं वेगवेगळे गट आहेत. त्या गटात प्रत्येक गटात वेगवेगळी मुलं आहेत ती, म्हणजे पहिली दुसरी असं म्हणा. तर आता हे बघा म्हणजे त्याचं काहीतरी चालली स्पर्धा कशी तरी दिसते. कशी स्पर्धा आहे चित्रकला. तर मित्रांनो आपल्याला हे काका भेटलेत. तर चित्रकला स्पर्धा आहे काका. तर आपल्याला त्यांनी सांगितलं हे म्हणजे चित्रकला स्पर्धा आहे. बरोबर आपण बाहेर व्हिडिओ काढू. तर मला कमेंट करून सांगा मित्रांनो तुम्हाला लहान मुलाचं म्हणजे पोरांचं कसं वाटलं. तर आता ही आता 9वीची मुलं आहे ती या साईडला, आणि या साईडला कुठले ती काय माहीत नाही, कारण ते दिसतच नाही. त्यामुळं तिकडं दुसरी आहे ती. आता एक मिनटं मी थोडं झूम करतो कॅमेरा आपला. थोडं फाटल पण दिसते की नाही काय माहीत नाही. बघा आता इथं आता दुसरी दिसते बहुतेक. तर हे सर आहेत तिथले. म्हणजे मित्रांनो यांनी तर एवढी व्यवस्था भारी केली ना, म्हणजे बसा बिसायची म्हणा, प्रत्येक पोरांना गायडन्स करायची. म्हणजे एवढं भारी वाटतं नाही तर आलो की मी ऑर्डर मारता मारता मला जे दिसलं. आणि मला नक्की मला विषय काय नक्की बघावा. तर मला तिथं दिसलं बरं का, एवढं म्हणजे त्यांनी भारी बनवले ना. तुझं बघू शकता हे बघा. आणि महत्वाचं म्हणजे हे पूर्ण गार्डन आहे. हे बघा हे गार्डन आहे, प्लस तिकडं त्या साईडला विमानी मस्त पैकी. तर ते जेट आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. ते लिहिलंय त्यावरती जेट असं लिहिलंय हे बघा.
म्हणजे बाकी आता म्हणजे असं पोरांना शिकवणं सांगणं म्हणजे लय कौतुक असे पद आहे. कारण की कसं म्हणतं का आजकालच्या पोरांना की कुठली गोष्ट काय समजत नाही, बरोबर आहे. तर मग आता हे एवढं याचं बघून एवढं भारी वाटेल ना. कारण की म्हणजे पहिला आपण जेव्हा लहान होतो ना, तर तेव्हा लहान असताना सुद्धा आपण बी असं जायचो, वेगवेगळ्या ठिकाणी भेट द्यायचो, तिथलं चित्र काढा म्हणजे आम्हाला कसं होतं प्रत्येक ठिकाणी तिथं एक वस्तू द्यायची, तर त्या वस्तू आपण चित्र काढायचं शिक्षक. तर म्हणजे बघा आता त्यांनी एवढे ते भारी नियोजन केले ना, म्हणजे पूर्ण गार्डन हे पूर्ण भरले त्या साईडनं. म्हणजे पूर्ण त्या चारी साईडनं पब्लिक प्लस शिक्षक आणि विद्यार्थी त्यांचे तुम्हाला तर दिसतील असतील. तर मित्रांनो म्हणजे तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हे कसं वाटलं. तर आपण जाऊ आपल्या मार्गाला. तर चला, जय महाराष्ट्र. म्हणजे मुंबईतल्या बिल्डिंग असतात अशा असतात ना, मला त्या बिल्डरला असं सल्यूट करू वाटतो. कारण की बघा आता ही बिल्डिंग जी त्यांनी बांधली ती कशी बांधली बघा. म्हणजे बिल्डिंग गेला आकार बिल्डिंगचा आहे का मला ते समजत नाही नक्की केले कसं काय काय केलं काय होते. पण दिसताना एवढं भारी वाटतं ना ते बघा. तुम्ही बघू शकता बघा. तर बघा आणि त्या साईडला मित्रांनो पूर्ण पब्लिक आहे बघा. प्लस आता मी पब्लिकच्या अपोजिट साईडला आहे. तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आपला हा व्हिडिओ कसा वाटला. तर आता आपण जाऊ मस्तपैकी दुसऱ्या ऑर्डरला. तर चला भाऊ, जय महाराष्ट्र. आता आजचं काम झालं आपलं. तर आता आपण मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला. तर जय महाराष्ट्र भाऊ. तर चला.